सत्ता स्थापनेचा तिढा असो किंवा पालकमंत्रीपदाचा वाद, एकनाथ शिंदेंची नाराजी ही काही लपून राहिलेली नाही. मात्र एकनाथ शिंदेंची नाराजी दूर करण्याऐवजी आता त्यांच्या बालेकिल्ल्यात भाजप जनता दरबार भरवणार आहे आणि ही जबाबदारी खांद्यावर घेतली आहे गणेश नाईकांनी. एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपनं डरकाळी फोडायला सुरुवात केल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद नेमके कसे उमटू लागलेत, पाहूयात राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट. गणेश नाईक राज्याच्या वन खात्याची आणि पालकमंत्री म्हणून पालघरची जबाबदारी यांच्या खांद्यावर आहे. पण गणेश नाईकांना जास्त इंटरेस्ट आहे तो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री असलेल्या ठाण्यात. ठाणे हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला. मात्र ठाणेकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या क्षमतेवर गणेश नाईकांचा विश्वास नाहीये का? आणि जर असेल तर मग गणेश नाईक ठाण्यात जनता दरबार का घेणार आहेत? पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. दर 2-1 महिन्यांनी तिथे जनता दरबार लावणार आहे. ठाण्यामध्ये दर 3 महिन्यांनी लावेल. नवी मुंबईमध्ये माझा मतदारसंघ म्हटलं तर दर महिन्याला जनता दरबार लावेल. शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे. या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इथे नाही. आता एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात जनता दरबार घेण्याचा निर्णय गणेश नाईकांनी परस्पर तर घेतला नसेलच. भाजप श्रेष्ठींच्या आदेशानंतरच त्यांनी ठाण्याच्या सहपालकत्वाची जबाबदारी खांद्यावर घेतलेली दिसते. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याही मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी राज्यामध्ये जाऊन जनता दरबार घेतले पाहिजे. अजितदादाच्याही मंत्रिमंडळातल्या सदस्यांनी घेतले पाहिजे. शेवटी आमचे जे सर्व मंत्री आहेत हे मंत्री सर्व म्हणून जर जनता दरबार घ्यायला लागले तर भलं कोणाचं होणार आहे? भलं जनतेच होईल ना. त्यामुळे सर्वांनाच ही मुभा आहे. या राज्यातला मंत्री राज्याचा मंत्री असतो तो कुठल्याही जिल्ह्यात जाऊन कोणताही जनता दरबार घेऊ शकतो. कोणत्याही मंत्र्याला राज्यात कुठेही जनता दरबार घेण्याचं परमिट बावनकुळेंनी दिलं असलं तरी गणेश नाईकांच्या पोटातलं ओठावर आलंच. जर का त्या ठिकाणी पक्षाच्या नेतृत्वाने ठरवलं तर आमचं काय प्रॉब्लेम नाही. परंतु जर का उद्याला त्या ठिकाणी एकनाथ चलोरीची भूमिका असली तर भारतीय जनता पक्ष नवी मुंबई, ठाणे, भाईंदर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, वसई, विरार सगळीकडे त्या ताकदीनं त्या ठिकाणी उभं राहील. आता कॅप्टनच्याच होम पिचवर मित्रसंघातलाच खेळाडू कॅप्टन होऊ पाहतोय असं म्हटल्यावर शिंदेच्या टीम मधले खेळाडू शांत कसे बसतील? मी सुद्धा मागच्या 2.5 वर्ष ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे. मी शिवसैनिक म्हणून आपल्याला सांगेन, मी 2.5 वर्ष त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम बघितलेलं आहे. तिथलं शिवसेनेचं जे कार्यकर्त्यांचं, शिवसैनिकांचं जे नेटवर्क आहे, शिवसैनिकांचं जे जाळं आहे आणि जे जीवापाड शिंदे साहेबांवर प्रेम करते, त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला ठाणे राहील. जसं शिंदेसाहेब शिवसेना वाढवण्यासाठी काम करतायत तसं जरूर भाजपचे नेते म्हणून गणेश नाईक साहेब त्यांच्या पक्षाचं वाढवायचं काम जर करत असतील तर तो निश्चितपणे त्यांच्या पक्षाचा भाग आहे, ते करू शकतात. शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंनी ईट का जवाब पत्थर से स्टाईलनं गणेश नाईक पालकमंत्री असलेल्या पालघरमध्ये जनता दरबार भरवण्याचा इशारा दिलाय. 400-500 लोक त्या ठिकाणी समस्या घेऊन येत असतात. आम्ही अधिकाऱ्यांना फोन करतो, तो सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्याकरता त्याला वेगळा दरबार म्हणण्याची गरज नाही. उलट जर अशा पद्धतीने काम होणार असेल तर नक्कीच लोकांचे प्रश्न सुटणार आहेत. त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेण्याची गरज काय? त्याच्यावरती बाबा ते घेऊ नका हे म्हणण्याची पण गरज नाही आहे. खूप चांगला पायंडा ते पाडत असतील तर आम्हीसुद्धा पालघरमध्ये जनता दरबार घेऊ. कारण शेवटी त्यांचं अनुकरण तर आम्हाला करणं गरजेचं आहे. कारण खूप चांगला पायंडा आहे आणि त्याचा अनुकरण करणं गरजेचं आहे. संजय राऊतांनी गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेची तुलना करत चिमटा काढला. गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांना वरिष्ठ आहेत, सिनियर आहेत. शिवसेनेमध्ये असतानाही गणेश नाईक जेव्हा मंत्री होते शिवसेनेच्या मंत्रिमंडळात तेव्हा एकनाथ शिंदे कुठेच नव्हते. राजकीयदृष्ट्या ते आज गणेश नाईक कोणत्या पक्षात आहेत हे विषय सोडा, पण गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांना नक्कीच सिनियर आहेत, वरिष्ठ आहेत. या सगळ्या प्रकरणात मोस्ट अवेटेड प्रतिक्रिया होती एकनाथ शिंदेची. तुर्तास तरी त्यांनी कोणत्याही मंत्र्यांना कोणत्याही जिल्ह्यात जनता दरबार भरवण्यास हरकत नसल्याचं म्हटलंय.
देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही सगळे मंत्री लोकांना भेटायचो, लोकांशी संवाद साधायचो, लोकांचं ऐकून घ्यायचो. त्यामुळे आमच्या शिवसेनेच्या देखील सर्व मंत्र्यांना आणि आमच्या महायुतीच्या सर्व मंत्र्यांना सूचना आहेत की लोकांना भेटणे, लोकांना ऐकून घेणे. त्यामुळे उलट लोकांचं ऐकून घेतल्यानंतर त्यांना योग्य मदत करणारं हे सरकार आहे आणि सर्वसामान्यांचं सरकार आहे. सरकार स्थापन होण्यापूर्वी एकनाथ शिंदेची असलेली नाराजी सरकारला 2 महिने झाले तरी कायम आहे. मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील एकनाथ शिंदेंनी ऑनलाईन उपस्थिती लावली. रायगड आणि रत्नागिरीच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अजूनही कायम आहे. उलट त्यावरून शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यातली दरी वाढत चालली आहे. पालकमंत्रीपदाचा फैसला मुख्यमंत्री घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस दावोसून परतल्यानंतरही अजून काही ठोस निर्णय झालेला नाही. नाराजी व्यक्त करण्यासाठी दरेगाव टूरचा पॅटर्न देखील जुना होत चाललाय. आणि आता तर भाजपच्या गणेश नाईकांनी शिंदेंच्या ठाण्यात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. आता या राजकीय घुसखोरीचा शिंदे कसा सामना करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.